चला पंच स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण सजवायला सांगा, विनंती केली जाते. ट्रॉम्बे कोलीवाडा संघ, किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा विपक्ष आयशा 11 सारसोले. एक नवी मुंबई पंचक्रोशीतील संघ आपण पाहतोय, आयशा 11 सारसोले संघ. तर एकीकडे मात्र मुंबई परिसरामधून आलेला हा संघ आपण पाहतोय, किरण 11 ट्रॉम्बे रोहन यांचा हा संघ. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सारसोले संघाची. चंदन तलवार आणि मागच्या मॅचचा हिरो दीपक वैती. काय मॅच झाली मागची, अक्षरशः एक चेंडू 6 धावांची गरज असताना दीपक वैतीने ठोकलेला षटकार कोण विसरेल. आणि नक्कीच त्या षटकाराच्या साह्याने मात्र या आपण पाहतोय टॉप 5 साठी क्वालिफाय होणाऱ्या मॅच मध्ये मात्र प्रवेश केलाय तो आयशा 11 सारसोले संघाने. मॅच सुरू होईल. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा भावेश कोहली. आज खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूंना प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तो खेळाडू आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय, भावेश कोहली ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा. एक हुकमाचा एक्का म्हणून गोलंदाजी मार्गावर आलाय भावेशचा पहिला चेंडू चंदन तलवार साठी. हा चेंडू खेळून काढलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ पाहायला मिळालं. आणि या चेंडूवरती मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती धावसंख्या अर्जित केली जाईल ते पाहतोय. 2 धावसंख्या धावफलकावरती येते. श्री गणेशा केला जातोय. पहिल्या चेंडूवरती धावसंख्या 2 आले. सारसोले संघ प्रथम फलंदाजी वाट्याला आलेले आहे. टॉप 5 साठी कोणता संघ आजच्या रजनीमध्ये जाईल, टॉप 5 मध्ये ते मात्र पाहायला मिळेल. एकीकडे आहे आयशा 11 सारसोले, तर एकीकडे आहे किरण 11 ट्रॉम्बे रोहन यांचा हा संघ. भावेश कोहली गोलंदाज भावेश. रिव्हर्स स्वीपचा अवलंब इथून मात्र नक्कीच काय घडलं गेलंय. दुधारी तलवार मात्र चालवली गेली आहे. ती फलंदाज आपण पाहतोय चंदन तलवार यांच्या माध्यमातून. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी अशा रीतीने मात्र हा फटका सजवला गेला होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आलाय. पुढील मात्र काम मात्र आपण पाहतोय यष्टिरक्षकाने चोख बजावलं. पुढचा चेंडू इथून मात्र भावेश कोहलीचा पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच रीतीने मात्र नक्की डायरेक्ट हिटची संधी आणि ती संधी मात्र उपलब्ध झाली. इथून मात्र थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय, चेक केलं जाईल. इथून मात्र हा जर विकेट असेल तर मात्र नक्की सारसोले संघावर प्रेशर वाढलं जाईल का हे मात्र चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. साई गणेश मित्र मंडळ गव्हाण आयोजित ही स्पर्धा, साई गणेश चषक 2025 ची ही स्पर्धा. आणि टॉप 5 मध्ये जाण्यासाठी ही लढत 2 प्रतिस्पर्धी आमने सामने आलेत. आपण पाहतोय ट्रॉम्बे कोलीवाडा आणि सारसोले या 2 संघादरम्यान. आणि फलंदाज असेल बाद. रन आउटच्या स्वरूपात मात्र पहिली विकेट डाऊन होते ती आयशा 11 सारसोले संघाला बसतोय. पहिला हादरा. फलंदाज बाद असेल दीपक वैती. होत्याच नव्हतं मात्र झालंय ह्या चेंडूवरती. ज्या फलंदाजानं मागचा सामना अक्षरशः एका हाती मात्र जिंकून दाखवला तो दीपक वैती मात्र तंबूच्या आश्रयाला आलाय. गरज होती का या धावेची हा प्रश्न मात्र नक्कीच विचारला जाईल दीपक वैतीच्या माध्यमातून आणि नक्कीच प्रेक्षकांच्या माध्यमातून. इथून मात्र स्मशान शांतता पसरली आहे ती सारसोले संघाच्या बूथ मध्ये आपण पाहतोय. विराज तांडेल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आणि थ्रो ज्यानं केला त्या नक्की क्षेत्ररक्षकाचं नाव होतं बंड्या. आज खऱ्या अर्थाने या क्षेत्ररक्षकानेही खरं तर आकर्षित केलंय. ट्रॉम्बे कोलीवाडा संघाकडून खेळत असताना चांगले झेल, चांगलं क्षेत्ररक्षण ही त्याची ताकद राहिली आहे या संघाकडून खेळत असताना. सांघिक खेळ मात्र चांगला राहिला ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा आणि सांघिक यश आपण पाहिलं या चेंडूवरती येत असताना. फलंदाज दीपक वैती बॅक टू द गावट.
नवीन फलंदाज विराज आलाय, कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलाय, वाईड लॉंग ऑफ मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक येईल, तद्वर मात्र आपण पाहतोय एक धाव अर्जित केली जाते, एका धावाने संघ पुढे सरकतोय. 3 धावसंख्या धावफलकावरती. पहिलं षटक आपण पाहतोय भावेश कोहली, एमटेचल अटल सेतू एंड करून मात्र षटक साकारलं जात आहे. आपण फलंदाज मात्र स्ट्रायकर मध्ये येताना पाहतोय चंदन तलवार. याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली आजच्या रात्रीमध्ये. शफल झाले, फटका सजवलाय, शॉट मिड ऑन मध्ये मात्र पकडला गेलाय. आणखीन एक मोठी विकेट, आणखीन एक मोठा मासा घालायला लागलाय तो ट्रॉम्बे कोलीवाडा संघाच्या ह्या गोलंदाजाला. आणि इथून मात्र फलंदाज बाद असेल चंदन तलवार. एक जबरदस्त क्रिकेटचा नमुना, जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र आपण भावेश तुर्भेकर यांच्या माध्यमातून पाहिलात. शॉट मिड ऑन मध्ये उभे होते, आपण पाहतोय जागेवरती हा झेल अतिशय आत्मविश्वासानं फुल कॉन्फिडन्सली हा झेल मात्र पकडला गेला तो भावेश तुर्भेकरच्या माध्यमातून. आणि फलंदाज मात्र चंदन तलवार तंबूच्या आश्रयाला येत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय हर्षल मडवी. मागच्या सामन्यामध्ये तितकंसं चांगलं कामगिरी करू शकला नाही फलंदाजीच्या माध्यमातून, परंतु ह्या निर्णायक सामन्यामध्ये हर्षल मडवीलाही नक्कीच संघाला सावरणारी फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त 3, फलंदाज बाद झालेत 2. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. भावेश कोहली गोलंदाज. भावेशचा हा चेंडू अगदी बुंद्यात फेकला गेला. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तो चेंडू भावेशच्या या स्पेल मधून शेवटच्या चेंडूवरती फेकला गेला, हाताळला गेला. आणि या षटकाची मात्र होते समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती मात्र असेल ती 3. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या आयशा 11 सारसोले संघाची. भूपेंद्र कोहली दुसरं षटक याच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. पूर्वार्ध आपण पाहतोय निर्णायक सामना असेल, अतिशय महत्वाचा हा सामना आपण पाहतोय. या सामन्यामधून जो संघ विजयश्री गाठेल तो संघ मात्र टॉप 5 मध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळेल. एका बक्षिसासाठी पात्र होणारी ही लढत आपण पाहतोय. बक्षिसासाठी पात्र होणारी ही लढत. भूपेंद्र कोहली गोलंदाज आलाय, स्ट्रायकरकडे फलंदाज आपण पाहतोय विराज तांडेल. भूपेंद्रचा हा चेंडू इथून मात्र फटका सजवला गेलाय. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह, चेंडू चाललाय सीमा पार आणि हा मात्र येतोय दर्जेदार असा षटकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं भावेश कोहलीनं जे कमावलं ते सारं काही मात्र मी तर म्हणेन या पहिल्या चेंडूवरती गमावलंय. धावसंख्येला रोख लगावला होता पहिल्या षटकामध्ये. 2 महत्वाचे विकेट मैदानातून बाहेर केले भावेश कोहलीनं. तदनंतर मात्र पाहिलं तर या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. काय गोलंदाजी राहिली पहा भूपेंद्रची. ही गोलंदाजी खरे तर एक्सपेक्टेड नसेल पाठीराख्यांना आणि खेळाडूंना. आपण पाहतो ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा आणखीन एक महत्वाचा खेळाडू गोलंदाजी उंबरठ्यावर आहे. भूपेंद्र कोहली गोलंदाजी साकारतोय गव्हाण एंडकडून. इथून मात्र परत एकदा नक्कीच थोडीशी पावलामध्ये मिस्टेक. डगआउट मधून कोणताही आवाज येणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. प्रेक्षक आवाज देत असेल तर थोडंसं प्रेक्षकांना बाजूला राहायला सांगा, कारण का असं वाटतं की डगआउट मधून येतोय आवाज, त्यामुळे नक्कीच विनंती केली जाईल. भूपेंद्र याचा हा पुढचा चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती आलेत आणि इथून मात्र जितका चांगलं क्षेत्ररक्षक तितका चांगला थ्रो अचूक एंडला मात्र पाहायला मिळाला. विकेट किपर एंडला हा थ्रो मात्र अतिशय दर्जेदार असा पाहायला मिळाला. जिथे क्षेत्ररक्षक होते दीपेश. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेच्या सहाय्याने संघ पोहोचलाय तो 10 या धावसंख्येवरती. पहिलं दशक धावफलकावरती लगावलं जात आहे. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती फुल टॉस चेंडू आणि इथून मात्र नक्की झेलची संधी उपलब्ध आणि फलंदाज मात्र बाद असेल. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय.
बीमर चेक केला जाईल. नक्कीच ह्या चेंडूवरती विकेट असेल की नो असेल, इथून माझा बॅटिंग रिव्ह्यू घेतला गेलाय. नो बॉल. काय घडलं गेलंय? नो +1. 2 धावा बोनसच्या स्वरूपात मिळतील. या 2 धावांना पाहतोय आपण धावफलक हलता ठेवला जातोय. टोटल पाहतोय 12 धावसंख्या. नो प्लस फ्री हिट असेल या चेंडूवरती. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा हा चेंडू. या चेंडूवरती मुक्तपणे संचार करू शकतो, मुक्तपणे फलंदाजी करू शकतो हा फलंदाज. समोर उभा असणारा फलंदाज आपण पाहतोय विराज तांडेल. फक्त या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळू शकते, अन्यथा कोणत्याही प्रकारे मात्र विकेट मिळू शकणार नाहीये. मुक्तपणे फटका खेळण्याचा संधी मात्र फलंदाजाला आहे. गोलंदाज भूपेंद्र कोहली याच्या माध्यमातून मात्र 9 चेंडू फेकला गेला होता. तो गोलंदाज आपण पाहतोय गफवान इनकडून गोलंदाजी करतोय. फ्री हिटचा चेंडू स्वतः फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न भूपेंद्रचा राहिला, परंतु तदनंतर मात्र पाहिला तर पायावरती चेंडू आदळला गेला. त्यानंतर मात्र दुहेरी धाव मात्र आपण येताना पाहिलीत. 2 धावा मिळतील. 2 धावाच्या साहाय्याने संघ आपण पाहतोय पोहोचतोय तो 14 या धावसंख्येवरती. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. पूर्वार्ध आपण पाहतोय अटीतटीची ही लढत, निर्णायक सामना. अगदी 5व्या क्रमांकासाठी म्हटलं म्हणजे ट्रॉफी लागू होईल या सामन्यामधून. जो संघ जिंकेल त्या संघाला म्हणजे नक्कीच ही निर्णायक लढत असेल. एकीकडे संघ पाहतोय नवी मुंबई परिसरामधून खेळण्यासाठी आलेला हा संघ सारसोली संघ, तर मुंबई परिसरामधून आलेला ट्रॉम्बे कोलीवाडा संघ. इथून मात्र हा चेंडू काय घडलं गेलंय? चौकार. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जातोय. यष्टीरक्षकाने केले चुकी आणि इथून मात्र हा चौकार येतोय. बॅटकट आहे का? बॅटकटच्या साहाय्याने मात्र नक्कीच हा चौकार येतोय. मी म्हणलंच होतं आपण पाहतोय भावेश कोहलीनं जे पहिल्या षटकामध्ये कमावलं ते मात्र भूपेंद्रने या षटकामध्ये गमावलंय. आतापर्यंत धावसंख्या पाहतोय धावफलकावरती लगावल्या गेल्यात त्या 18 धावसंख्या. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. षटक लांबवलं गेलंय थोडं आपण पाहतोय. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. भूपेंद्र हा चेंडू लोअर फुलटॉस होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. फंबल झालेत. लगेच दुहेरीचा प्रयत्न आहे परंतु नक्कीच थांबवलं गेलंय. विराजला मात्र थांबवलं गेलंय फलंदाज हर्षल मडवीच्या माध्यमातून. लास्ट बॉल या ओव्हरचा बाकी असेल. 19 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. दुसऱ्या षटकातील भूपेंद्र कोहली हा गोलंदाज पाहतोय हे षटक हाताळत असताना. हा चेंडू नक्कीच वेगवान चेंडू फेकला गेला परंतु परत एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती आल्यात. 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या एका धावेच्या साह्यानं 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 20 धावसंख्या धावफलकावरती. तर चला कोणतीही टीम मीटिंग नसणार आहे. लगेचच आपण षटक ज्या गोलंदाजाकडे द्यायचं त्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणायचं आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र सजवायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. प्रेक्षकांनी बाजूला राहायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक बसले आहेत त्यांना विनंती केली जाते आपण तिथं बसू नका. फक्त तिथं खेळाडूच बसतील. नवीन फलंदाज नवीन गोलंदाज येतोय आपण पाहतोय आदित्य कदम. धावसंख्या धावफलकावरती आहे 20. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक
आदित्य कदम. ट्रॉम्बे कोलीवाडाचा अजून एक गोलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा. हा चेंडू शॉर्ट प्लेत होता, फटका खेळून काढला. ऑन साइड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून मात्र येतोय हा दर्जेदार असा चौकार. 24 धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या साहाय्याने लगावली जाते. आज खऱ्या अर्थानं ट्रॉम्बे कोलीवाडा पहिल्या सामन्यापासून ज्या रीतीनं ज्या आत्मविश्वासानं मैदानामध्ये उतरलाय, तो आत्मविश्वास कुठेतरी ह्या सामन्यामध्ये कमी वाटतोय का हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाज आपण पाहतोय आदित्य कदम पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 24 धावसंख्या धावफलकावरती. निर्णायक सामना आहे. खूप विचार करून मात्र गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा नक्कीच गवसावा लागेल आणि इथून मात्र नक्कीच जी पार्टनरशिप बिल्ड केली गेली विराज तांडेल आणि हर्षल मडवीमध्ये ती कदाचित तोडू शकतील का. या चेंडूवरती आपण पाहताय परत एकदा मिसटायमिंग स्ट्रोक जरूर राहिला. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडू ऑन साइड मध्ये गरंगळत गेलाय. क्षेत्ररक्षक येतील तद्वर मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाईल. टोटल धावसंख्या पाहतोय एका धावेच्या सहाय्यानं 25 ऑन स्कोर कार्ड. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या आयशा 11 सारसोली संघाच्या. प्रथम फलंदाजी वाट्याला आली, तदनंतर मात्र पाहिलं 2 महत्वाचे विकेट ही बाद केले. तदनंतर मात्र या 2 फलंदाजांनी डाव सावरलाय. विराज तांडेल आणि हर्षल मडवी तारणहार म्हणून मैदानामध्ये आपल्या संघासाठी कामगिरी करत आहेत. या चेंडूवरती फटका सजवला गेला. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल सुटलाय. अगदी भावेश कोहलीच्या हातामधून ज्या रीतीनं साबण निसटावा त्या रीतीनं मात्र नक्कीच हा चेंडू निसटला गेला आणि चेंडूवरती मात्र आपण पाहतोय एक धाव मिळाली जाईल. अजूनही 3 बॉल बाकी असतील. धावसंख्या धावफलकावरती आहे 26. चला लगेचच मॅच ऑन. चेक करायचं आहे. फेकीचं ऑब्जेक्शन. थ्रो गोलंदाजावरती नक्कीच ऑब्जेक्शन आलंय. आपण पाहतोय शैलीवरती मात्र नक्कीच या चेंडूवरती मोठा फटका. या थंडगार वातावरणामध्ये मात्र नक्कीच गरमाहट आणणारा हा फटका येतोय. नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय आदित्य कदम या गोलंदाजावरती आलेला हा मोठा फटका. हर्षल मडवीने मात्र आपल्या मन गाठातील ताकदीचा पुरेपूर वापर केलाय आणि चेंडू मात्र फेकून दिलाय. ऑन साइड रिझन कडे हा मात्र आलाय खणखणीत असा षटकार. चला कोणती टीम मीटिंग नसेल, शॉर्ट टीम मीटिंग ही घेण्याचा अवधी नसेल आपल्याकडे. बत्तीस धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली षटकाराच्या सहाय्यानं. या चेंडूवरती पण एकदा नक्कीच बॅटची अप्पर एज टो एंडला चेंडू लागला. तदनंतर मात्र झेल टिपला गेलाय आणि इथून मात्र नक्कीच फलंदाज बाद असेल. हर्षल मडवी बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावफलकावरती आहे 32. लास्ट बॉल या षटकातील बाकी असेल. चेक केलाय.
कुशल मडवी. चला टीम मीटिंग कोणतीही घ्यायची नाहीये. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. चला इथून टायमर सेट केलं गेलेला आहे. आपल्याकडे काही मिनिटांचा अवधी आहे. हे षटक संपल्या जर वेळेवरती संपलं नाही तर चौथ्या षटकामध्ये आपला एक खेळाडू आतमध्ये असेल याची नोंद घ्यायची आहे. वारंवार विनंती केली जाते ट्रॉम्बे कोलीवाडा संघ आपण कोऑपरेट करायचं आहे. लास्ट बॉल या षटकातील बाकी असेल. शेवटचा चेंडू. आदित्य कदम धावसंख्या धावफलकावरती 32. हा चेंडू नक्की इथून मात्र पाहतोय. निर्धाव चेंडूने मात्र या षटकाची सांगता जरूर झाली आहे. षटकाची सुरुवात आपण पाहतोय चौकाराने झाली होती. तदनंतर मात्र षटकाची सांगता मात्र निर्धाव चेंडूने केली. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे 32. चला कोणतीही टीम मीटिंग नसेल याची नोंद घ्या. अजूनही टायमर ऑन आहे. जर आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये जर षटक फेकलं गेलं नाही तर मात्र नक्कीच एक प्लेयर 30 सर्कलमध्ये आपला घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिला सांघिक चौथं षटक. भावेश तुर्भेकर याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 6 चेंडू फेकायचे आहेत भावेश तुर्भेकरला. या 6 चेंडूंमध्ये किती धावसंख्या थांबवल्या जातील, किती धावसंख्या अर्जित केल्या जातील या फलंदाजांच्या माध्यमातून. 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडकडे आहे विराज तांडेल, नॉन स्ट्राईक एंडकडे आहे कुशल मडवी. हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत सध्याच्या स्थितीला. इथून मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती काय घडलं गेलं. पंच वळलेत आमच्याकडे. वाईटचा इशारा आलाय. वाईटचा इशारा आलाय. 33 धावसंख्या धावफलकावरती. आव्हांतर चेंडू आलाय. पहिल्या या चेंडूची फेकी करत असताना आपण पाहतोय भावेश तुर्भेकरच्या माध्यमातून. हा चेंडू फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि हा मात्र झेल टिपला गेलाय. फलंदाज विराज तांडेल बॅक टू द डगआउट. अतिशय चांगली गोलंदाजी. भावेश कोहलीनं जी गोलंदाजी साकारली होती पहिल्या षटकामध्ये त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र भावेश तुर्भेकर हा गोलंदाज चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करेल का हे मात्र नक्कीच पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवरती वाईट, तदनंतर मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक मोठी विकेट मी तर म्हणेन. जो सेट झालेला फलंदाज होता त्याला मात्र मैदानातून बाहेर काढलाय. विराज तांडेलला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय वैभव तांडेल. 6व्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी गेलाय. 33 धावसंख्येवरती मात्र हा चौथा हादरा बसलाय. वैभव साठी हा चेंडू कदाचित गतीनं बीट केलं गेले. टप्पा अचूक होता, गती मात्र वाढवली गेली या चेंडूवरती. अचूक टप्प्यावरती मात्र आणि नियंत्रित वेगानं मात्र केलेली ही गोलंदाजी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आलाय. डॉट चेंडू. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आला आहे, परंतु सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहे. जे पारितोषिक नक्कीच वैभव साठी आलं होतं, परंतु तोच फलंदाज इथं झेल बादच्या स्वरूपात बाद होतोय. वैभव तांडेल आल्या पावली मात्र माघारी जातोय. खर तर या फलंदाजासाठी पारितोषिक आलं होतं, ते पारितोषिक डिक्लेअर करण्यापूर्वीच हा फलंदाज बाद झालाय. पाठीराख्याचं मन जरूर नाराज झालं असेल. गणेश मडवी. 3 चेंडू बाकी आहेत पूर्वार्धातील. भावेश तुर्भेकरला फेकायचे आहेत 3 चेंडू. गणेश मडवी यांच्यासाठी मात्र पारितोषिक येत आहे तेजस मडवी यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी
1000 रुपयाचं पारितोषिक. षटकार मारा 1000 रुपये मिळवा. इथून मात्र ATM खुलं केलं गेलंय ते गणेश मडवीसाठी आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र नक्कीच चांगला फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील तद्वर मात्र नक्कीच एक सिंगल. स्ट्राईक इन वरती येईल फलंदाज आपण पाहतोय कुशल मडवी. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पूर्वार्धातील. आपण पाहतोय गोलंदाज भावेश तुर्बेकर आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं गेलंय. नक्कीच आपण चर्चा करत होतो भावेश कोहलीनं ज्या रीतीनं षटक हाताळलं पहिलं त्याच रीतीनं मात्र षटक हाताळलं गेलंय ते मात्र पाहतोय भावेश तुर्बेकरच्या माध्यमातून. 2 भावेश मात्र नक्कीच चांगली कामगिरी करतात ट्रॉम्बे संघासाठी. हा चेंडू नक्कीच फटका चांगला आहे. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक केरी तर पूर्ण केली गेली. दुहेरीची मागणी आहे आणि 2 धावा मात्र नक्कीच वेगानं पूर्ण केल्या गेल्या जातात. या चेंडूवरती आपण पाहतोय लास्ट बॉल ऑफ द इनिंग आपण पाहतोय. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू असेल. 36 धावसंख्या धाव फलकावरती. लास्ट बॉल. इथून मात्र फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि इथून मात्र टिपला गेलाय झेल. फलंदाज बाद. इथून मात्र आपण पाहतोय कुशल हा फलंदाज शेवटच्या चेंडूवरती बाद झालाय. धावसंख्या धावफलकावरती आहे 36. 24 चेंडू. ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान असेल. उत्तरार्धामध्ये कशा रीतीनं हे आव्हान पेललं जाईल ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाकडून की सारसोले संघाकडून हे आव्हान डिफेंड केलं जाईल हे मात्र पाहायचं आहे. चला लगेचच आपण शीतक्षणासाठी मैदानाचा ताबा घ्या. आयशा 11 सारसोले संघ तर किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघ. आपल्याला विनंती असेल आपण जी काही टीम मीटिंग असेल ती घेऊन लगेचच मैदानातून बाहेर या आणि आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. ट्रॉम्बे कोलीवाडा संघाच्या खेळाडूंना विनंती आहे जे 9 खेळाडू असतील ते खेळाडू कक्षामध्ये बसतील. इतरत्र आपले कोणतेही प्रेक्षक त्या चेअरवरती बसणार नाहीत. प्रेक्षक जे असतील त्यांना विनंती आपण स्टेजवरती येऊन बसलात तरी चालेल. तिथं आसन रिकामे आहेत तिथं येऊन आपण बसलात आणि या सामन्याचा आनंद घेतला तरी काही हरकत नाही आहे. आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना वजा विनंती केली जाते. पाण्याच्या वाटल्या ते 2 ज्या लवकर चला 2 तास झोपलो तरी बस म्हणा 2-3 तास. सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला जिंकण्यासाठी गरज आहे 37 धावांची गरज आहे. 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 37. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. भावेश कोहली आणि रोहन कोहली. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक या 37 धावसंख्या थांबवल्या जातील का? आयशा 11 सारसोली संघाच्या या गोलंदाजांकडून
पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय हर्षल मडवी. या गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र नक्की षटक सोपवलं गेलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. ओपनिंग ब्लास्टर्स ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा आज खऱ्या अर्थाने ज्यानं ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला नक्कीच या सामन्यापर्यंत जे पोहोचवलंय तो मात्र भावेश कोहली आपण स्ट्रायकेनकडे पाहतोय. खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीमध्ये ज्याचा दबदबा राहिलाय त्या भावेश कोहलीला आपण स्ट्रायकेनवरती पाहतोय. गोलंदाज असेल हर्षल मडवी. भावेश साठी पहिला चेंडू शफल झाले होते. फटका सजवायचा होता ऑन साइड मध्ये, परंतु आपण पाहिलं तर या चेंडूवरती बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. इथून माझा नक्कीच निर्धाव चेंडू आलाय. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून माझा नक्कीच परत एकदा ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू बॅटची कडा घेतली गेली आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तद्वर मात्र सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात केली गेली आहे. 1 धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाज हर्षल मडवी याला आपण पाहतोय षटक साकारतोय. इथून माझा चांगला फटका आहे जरूर. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलाय. इथून माझा चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूवरती काय वेगानं आला पहा क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव जरूर मिळेल या चेंडूवरती. 2 धावसंख्या धावफलकावरती. टोटल आपण पाहतोय 37 धावांचा पाठलाग करत असताना शांत संयमी सुरुवात केली जाते ती उत्तरार्धामध्ये. या धावसंख्येला पाहतोय आपण भावेश या फलंदाजाला मात्र नक्कीच रोखलं गेलं. इथून मात्र थोडेसे क्षेत्ररक्षक फंबल झाले. लगेचच मात्र दुहेरीची मागणी केली गेली. 2 धावा मात्र पलून पूर्ण केल्या गेल्यात. मिसफिल्ड जशी झाली तशी मात्र नक्कीच एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलंय. 2 धावा मात्र मिळतात. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 4. 4 चेंडूंमध्ये 4 धावसंख्या मात्र खर्च केल्यात. आपण पाहतोय गोलंदाज हर्षल मडवी. चांगलं स्पेल राहिलं खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आतापर्यंत. धावसंख्या 37 बनवायच्या आहेत. 24 चेंडू 37 धावांची गरज होती. आतापर्यंत धावसंख्या बनवल्या गेल्यात ते 4. इथून मात्र नक्कीच बॅक फुटवर येऊन पंच करायचा होता. पॉइंट आणि कव्हरचं क्षेत्र निवडायचं होतं, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आलाय. लास्ट बॉल पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. हा चेंडू परत एकदा पहा. टप्पा पडल्यानंतर आपल्या फिरकीच्या जादूवरती मात्र चेंडूवरती जी बोटं फिरवली त्यावरती मात्र त्या तालावरती मात्र नाचवलं फलंदाजाला आणि अक्षरशः बांधून ठेवलंय या भावेश कोहली नामक फलंदाजाला. इतक्या सामन्यामध्ये आपण पाहिलं भावेश कोहलीची दहशत. तदनंतर मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळाली गोलंदाज हर्षल मडवीची दहशत. भावेश कोहली सारख्या एक आक्रमक फलंदाजाला मात्र जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाच्या या फलंदाजाला. समीकरण मात्र बदललं गेलंय आणि पूर्वार्धामध्ये जे भावेश कोहलीनं षटक फेकलं होतं त्या षटकामध्ये 3 धावसंख्या आल्या होत्या. या उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय 1 धाव अधिक आली आहे. 4 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. आपण पाहतोय जिंकण्यासाठी आता गरज आहे 33 धावांची. चेंडू बाकी असतील 18 चेंडू 33 धावांची गरज. प्रति षटकामागे जर विचार केला तर 11 धावेची सरासरी जरूर राखावी लागेल ती ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा आणि विपक्ष संघ आपण पाहतोय ऐशा 11 सारसोले. 37 धावांचा हा चेस कशा रीतीने केला जाईल हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाज पाहतोय आपण चंदन तलवार. आज याही खेळाडूंना खऱ्या अर्थानं आकर्षित केलंय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या बाहेर निघला जातोय. आउट स्विंगचा हा चेंडू पाहायला मिळतोय. तेज तर्रार मारा पाहायला मिळतोय चंदन तलवारचा. प्रेक्षक अजूनही चीअर्स करतात बघा. दीप भोईर यांचा हा आवाज आपण ऐकलात. हा चेंडू नक्की इनसाइडवरचा चांगला फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लगावला गेले. पॉइंट डीप पॉइंट मध्ये आपण पाहिलात तर, परंतु ओव्हरच्या स्वरूपात कदाचित दुसरी धाव मिळाली असती, परंतु प्रयत्न कोणतेही नव्हते. स्ट्राईक फक्त रोटेशन केली जाईल. धावसंख्या 1 मिळेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 5. स्ट्राईक एंड वरती मात्र येतील. 1 धाव मात्र मिळाली जाईल.
एक धाव मिळते ट्रॉम्बे संघाला, एक धाव मिळते फलंदाज भावेशला. टोटल आपण पाहतोय 6. अजूनही 15 चेंडू 31 धावांची गरज. 15 चेंडू 31 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. जी सरासरी आतापर्यंत राखायची होती ती सरासरी मात्र राखली गेली नाहीये. त्याचाच आपण परिणाम आणि गणित मात्र इथं उलगडताना पाहतोय. 15 चेंडू 31 धावांची गरज. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. कार्पेंटर पद्धतीने चेंडू खेळून काढला. दुहेरीची प्रयत्न आणि जो वर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तर वर मात्र नक्कीच पंच पोहोचवतील आमच्यापर्यंत. किती धावसंख्या आहे? किती धावायची? 3 रन. भाई या चेंडूवरती धावसंख्या आल्या त्या 3. चला स्पीडअप करायचंय. धावसंख्या धावफलकावरती 9. 14 चेंडू 28 धावांची गरज. 14 मध्ये बनवायचे 28. गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर चंदन तलवार. चंदन तलवार टू भावेश. 2 महत्वाचे खेळाडू आमने सामने आलेत. भावेश साठी हा चेंडू कदाचित मोठा फटका खेळायचा होता. इथून मात्र थ्रो चुकीच्या एंडला आलाय आणि वाईड +1 बोनसच्या स्वरूपामध्ये मात्र नक्की या धावसंख्या मिळतील. क्षेत्ररक्षकानं काय नक्की पाहिलं की नाही पाहिलं. भावेश मात्र हा चेंडूचा सामना करत असताना कदाचित पाय स्लिप झाला असेल. जसं आपण पाहिलं तर थोडासा बीट झाला होता, परंतु नॉन स्ट्राईक एंडकडे असणारा फलंदाज आपण पाहतोय. रोहन कोहलीनं मात्र धाव घेण्याचं धाडस दाखवलं आणि ही 1 धाव वाईट +2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. टोटल आपण पाहतोय 14 चेंडू 26 धावांची गरज. 14 चेंडू 26 ची गरज. हा चेंडू परत एकदा पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू होता. हलक्या हाताने मात्र फक्त स्टेअर केला चेंडूला. 1 धाव मिळाली. 13 चेंडू 25 ची गरज. 13 मध्ये 25 बनवायचे आहेत. किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. 13 चेंडू 25. गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय चंदन तलवार. लास्ट बॉल. हा चेंडू इथून मात्र काय पाहायला मिळतंय. थोडीशी तो तुम्ही मे इथून मात्र थ्रो येईल तर मात्र फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद होईल. रोहन कोहली बॅक टू द डगआउट. ही धाव घेण्याची खरंच गरज होती का हा मात्र प्रश्न नक्कीच डगआउट मधून विचारला जाईल. भावेशला पाणी न्यायचंय. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. चला सरसोले संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा. 12 चेंडू 25 धावांची गरज असेल. चला कोणतीही टीम मिटिंग घेऊ नका. चला विनंती केली जाते. सरसोले संघ आयशा 11 सरसोले संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपण पाहतोय चार वाजून 28 मिनिटं झाली आहेत.
चला लवकर सामना फिनिश झाला तर आपल्यालाही लवकर जाता येईल. सकाळचे 4:28 झाले आहेत. चला क्षेत्ररक्षक सजवा लवकर विनंती केली जाते. अन्यथा मात्र नक्कीच आपल्याला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. सारसोली संघ तुम्हाला शेवटची वॉर्निंग असेल. 12 चेंडू 25 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती समीकरण सांगलं जात आहे. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर गुफरान खान. सारसोली संघाचा आणखीन एक महत्वाचा खेळाडू गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. डावखोराचा गोलंदाज तिथून माझा ऑन साइड कडे तरावलेला चेंडू भावेश कोहलीनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तद्वर माझा नक्कीच 2 धावेचा प्रयत्न. पहा थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. चुकीच्या एंडला आलेला हा थ्रो मात्र नक्कीच 2 धावा मिळवून देईल. स्ट्राईक इन वरती मात्र राहतील. आतापर्यंत ज्यानं या सामन्यामध्ये मोठे फटक्यांची तर अतिशबाजी नाही झाली परंतु डाव सावरलाय तो भावेश कोहलीनं तर स्ट्राईक इन वरती असेल. धावसंख्याची गरज असेल 11 चेंडू 23 धावांची गरज. गुफरान खान याला आपण षटक हाताला जाणं पाहतोय. भावेश साठी हा चेंडू अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडला तदनंतर खाली राहिला. बॅट वरच्या वर फिरली गेली आणि तदनंतर मात्र यष्टीरक्षकाने आपली कामगिरी चोख बजावली. 10 चेंडू 23 ची गरज. ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला जिंकण्यासाठी 10 चेंडू 23 बनवायचे आहेत. हा चेंडू पंच नक्कीच बोलतायत आमच्याकडे वाईड येतोय. समीकरण बदललं जात आहे. 10 चेंडू 22 धावांची गरज. प्रत्येक येणारा अवांतर चेंडू असो किंवा प्रत्येक येणारी धाव असो धावा कशाही रीतीने येऊत इथून मात्र ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला धावा येणं खूप महत्वाचे आहेत. एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर मात्र नक्कीच सामना खुला होऊ शकतो परंतु ही खेळी मात्र भावेशच्या माध्यमातून केली जाईल का. 10-22 इथून मात्र काय घडलं गेलं. फुलटॉस चेंडूवरती मात्र फटका आलाय. No+4 इथून मात्र बोनसच्या स्वरूपामध्ये जे काही कमवलं होतं 2 गोलंदाजांनी त्यावरती मात्र पाणी फिरण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलंय का हे मात्र पाहिलं जाईल. No+4 अशा रीतीने 5 धावसंख्या येतील. समीकरण बदललं जाईल. जिथं समीकरण होतं 10 चेंडू 22 समीकरण बदललं गेलंय. 10 चेंडू 17 धावांची गरज. 10 चेंडू 17 धावांची गरज. सामना होता कुठे सामना नेऊन ठेवलाय कुठं. गोलंदाज गुफरान खान याला आपण पाहतोय. नो चेंडू फेकला त्यावर मात्र 22चा टोला पाहायला मिळाला. हा नो आणि या चेंडूवरती फ्री हिट असेल. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज आपण पाहतोय भावेश ज्याच्या माध्यमातून एक चौकार आलाय. इथून मात्र नक्कीच हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. 1 धाव पळून पूर्ण केली जाते. दुहेरीचं धाडस दाखवलं गेलं. क्षेत्ररक्षक फंबल लगेच दुहेरीचा प्रयत्न. 2 भावेश मैदानामध्ये आपण पाहतोय. भावेश कोहली आणि भावेश तुर्भेकर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा मिळतात. समीकरण बदललं जाते. 9 चेंडू 15 धावांची गरज. बक्षीस मात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी ही चाललेली लढाई आपण पाहतोय. 9 चेंडू 15 धावांची गरज. साई गणेश चषक 2025 मध्ये ही लढत आपण पाहतोय. गोलंदाज गुफरान खान गोलंदाजी मार्कवर. हा चेंडूवरती मात्र नक्कीच बॅटची इनसाइड एज. इथून मात्र विकेट टेकन गोलंदाजी झाले. महत्वाची विकेट महत्वाचा मासा गळाला लागलाय तो सारसोले संघाच्या आणि इथून मात्र फलंदाज बाद असेल भावेश कोहली. नऊ चेंडू 15 ची गरज होती. एक महत्वाची विकेट आली या चेंडूवरती आपण पाहतोय. गरज असेल 8 चेंडू 15 धावांची. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. दीपेश कोहली डावखोऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये येतोय. किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. तर दीपेश कोहली नक्कीच भावेश कोहलीचं टाळ्यांच्या गजरात जरूर स्वागत केलं जाईल कारण की आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं भावेश कोहलीनं ट्रॉम्बे संघाला या अंतिम आजच्या रात्रीतील सामन्यामध्ये आपण प्रवेश करताना पाहिला. त्यामध्ये भावेशचा
मोलाचा वाटा राहिलाय. महत्वाची फलंदाजी गोलंदाजी राहिली ती भावेशची. आठ चेंडू 15 धावांची गरज. गुफरान खान ज्यानं आता विकेट मिळवली आहे भावेश कोहलीची, तो गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. फलंदाज सामना करण्यासाठी आपण पाहतोय दीपेश कोहली डावखोऱ्याचा फलंदाज. 8 चेंडू 15 धावांची गरज. गुफरान खान गोलंदाजी मार्कवर. लेफ्टी टू लेफ्टी. फटका मात्र नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलाय. थ्रो मात्र आलाय परंतु एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते. समीकरण बदललं जाते. 7 चेंडू 14ची गरज. 7 चेंडू 14 बनवायचे आहेत. दीपेशने मात्र एक धाव काढली आहे. स्ट्रायकन वरती आणलं गेले भावेश तुर्बेकर ज्यानं शेवटचं षटक फेकलं होतं. भावेश तुर्बेकरनं आपण पाहिलं तर 3 विकेट पटकावत 4 धावा दिल्या होत्या. त्या भावेश तुर्बेकरला आपण स्ट्रायकनकडे पाहतोय. गरज असेल 7 चेंडू 14 धावांची ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला जिंकण्यासाठी. 7 मध्ये बनवायचे आहेत 14. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी साधा सोप्पा झेल टिपला गेलाय. नक्कीच तिथं क्षेत्ररक्षक होते चंदन तलवार. अगदी झेल टिपल्यानंतर आपण पाहिलं तर बॉलला एक किस करून चेंडू फेकला. म्हणजे नक्कीच ही महत्वाची विकेट डाऊन. परत एकदा आपण पाहतोय समीकरण जुळलं गेलंय. 6 चेंडू 14 धावांची गरज. तिसरी विकेट डाऊन झाली आहे किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाची. समीकरण आलंय 6 चेंडू निर्णायक विजय 14 धावांनी दूर. ट्रॉम्बे कोलीवाडा की सारसोले, सारसोले की ट्रॉम्बे कोलीवाडा अशा दुविधा मनस्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गरज असेल ती 14 धावांची. चला स्पीडअप करायचंय. जरा बराचसा उशीर झालाय. निर्णायक सामना जरूर आहे परंतु आपल्याला स्पीडअप करणं गरजेचं आहे. 6 चेंडू 14 बनवायचे आहेत. गोलंदाज मात्र आपण पाहतोय विराज तांडेल याच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलंय. विराज तांडेलने जर विकेट हॅट्रिक घेतली तर दीप भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अखेरच्या सामन्यामध्ये अंतिम षटकाच्या या गोलंदाजावरती मात्र पारितोषिक लगावलं गेलंय. 6 चेंडू 14 धावांची गरज. समोर फलंदाज आपण पाहतोय दीपेश कोहली याला. दीपेश कोहलीचा मात्र तडाखा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउटचा देखना फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फटका सजवलाय. हा मात्र येतोय संजीवनी षटकार. या षटकारानं खरं तर ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाच्या बूथ मध्ये अतिशय जोरदार टाळ्या पाहायला मिळाला. हा षटकार येणं खूप गरजेचं होतं. ही फलंदाजी होणं खूप गरजेचं होतं. समीकरण मात्र पाहतोय आपण 5 मध्ये बनवायचे आहेत आता 8. 6 मध्ये बनवायच्या होत्या 14. हा षटकार आलाय आणि या षटकारानं मात्र नक्कीच विजयाचे अंतर जरूर कमी केलंय. 5 चेंडू 8 धावा. अंतिम सामना या रीतीने खेळला जाईल का हा मात्र नक्कीच प्रश्न पडला होता परंतु हा हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय साई गणेश चषकामध्ये या आजच्या रजनीमधील. 5 चेंडू 8 धावांची गरज. प्रेक्षकांची मने जिंकणारा हा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर विराज तांडेल. पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलं गेलं दीपेश कोहलीच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र प्रेशर पाहायला मिळतंय. अगदी दडपणाखाली गोलंदाजी केली जाते का हे मात्र पाहायला मिळेल. 5 चेंडू 7 धावांची गरज. अवांतर चेंडू आलाय. समीकरण बदललं गेलंय. 5 चेंडू 7 ची गरज. 5 मध्ये बनवायचे 7. गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय विराज तांडेल. एकीकडे आहे दीपेश ज्याने षटकार खेचलाय. तर दीपेशला आपण पाहतोय डावखोऱ्याचा फलंदाज दीपेश. परत एकदा नक्कीच टायमिंग जुळलंय. अंतर ही कापलंय.
हा मात्र आलाय आणखीन एक हाय अँड हँडसम इट्स अ बिग 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 षटकार. चार चेंडू एक धावेची गरज. हा एकच जल्लोष पाहायला मिळतोय किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाच्या बूथ मध्ये. जोरदार टाळ्या पाहायला मिळतात. एक वॉर्निंग दिली जाते. पहा खेळाडू कक्षामध्ये कोणताही आवाज येणार नाहीये. चार चेंडू एक धावेची गरज. अंब्रेला फिल्डिंग मैदानामध्ये आपण पाहतोय. सुलिमिडॉन सुलिमिरॉप बरेचसे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अगदी सर्कल मध्ये सर्व क्षेत्ररक्षक लगावले गेलेत. चार चेंडू एक धावांची गरज. निर्णायक विजयासाठी ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. या चेंडूवरती मात्र डिक्लेअर फटका आलाय आणि इथून मात्र नक्कीच टॉप 5 मध्ये क्वालिफाय होणारा आजच्या रात्रीतील संघ राहिलाय किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघ. डीजे आणि मॅन ऑफ द मॅच या संघ आपण पाहतोय सामन्यामध्ये निर्णायक खेळी. अखेर मात्र आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आला आणि अक्षरशः आपण पाहिलं तर आयशा 11 सारसोले संघाला वेळ लावणारी फलंदाजी याच्या माध्यमातून साकारली गेली. तो किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा दीपेश कोहली ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. या लगेचच यायचंय दीपेश आपण मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक घेण्यासाठी.